नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. मराठी बिग बॉस सीझन 6 नक्कीच आता शेवट आलेला आहे. अगदी 3 आठवडे राहिलेले आहे, जास्त दिवस राहिलेले नाहीये. आणि एक पहिली गोष्ट तर सांगत झाली, ज्या प्रमाणात जी अपेक्षा होती की मराठी बिग बॉस सीझन 5 हे ज्या प्रमाणात गाजलं होतं, TRP एकदम कडक होती, त्या लेव्हलपर्यंत हे सीझन गेलेलं नाही. हे तर आता शिक्कामोर्तब झालेला दिसतोय आपल्याला. म्हणजे 3 नाही तर 4 वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला दिसल्या, भरपूर काही गोष्टी दिसल्या, परंतु त्या लेव्हलपर्यंत हे सीझन गेलेलं नाही. तर आजचा विषय हा आहे की हे सीझन कोण जिंकणार, कोण आहे टॉप 2. आपण सरळ टॉप 2 धरूया. तर नक्कीच त्यावर चर्चा करूया. अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. अगदी 9 ते 10 स्पर्धक राहिलेले आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला काय वाटतं त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला पुढे बोलूया. तर अगदी आता 2 ते 3 आठवडे राहिलेले आहे. आपल्याला पूर्ण स्पर्धक जर बघायचे झाले तर 9 स्पर्धक आपल्याला दिसत आहेत. त्यापैकी नक्कीच एक विजेता होणार. नक्कीच हे आता लवकरात लवकर आपल्याला कळणार आहे. 3 वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे जवळपास टोटल 4 झाल्या होत्या, त्यापैकी एक जण घराच्या बाहेर गेलेला आहे. आणि आता 3 वाईल्ड कार्ड एंट्री आहे. जे सुरुवातीपासून खेळत आहे ते सुद्धा स्पर्धक आहे. त्यापैकी आपल्याला एक विजेता नक्कीच मिळणार आहे. आता कोण स्पर्धक सध्या आहेत त्यावर एकदा चर्चा करूया. तर आपण जर बघितलं तर दीपाली सय्यद या आहेत, त्यानंतर सागर कारंडे आहेत, तन्वी कोलते ही सुद्धा आहे, अजून अनुश्री माने, राकेश बापट सुद्धा आहे, विशाल कोटियन आहे, संकेत पाठक आहे वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून. संकेत पाठकची एंट्री झाली होती, तो सुद्धा आहे. राखी आहे, राखी सुद्धा पहिली वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला दिसली होती. आणि त्यानंतर रेवा सुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री आहे. तर आपण बघितलं तर 3 हे वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि बाकीचे सदस्य सुद्धा आहेत. तर पूर्णतः बघितलं तर टोटल 9 आहेत. 9 स्पर्धकांपैकी आपल्याला विजेता मिळणार आहे. आता वेगवेगळी चर्चा रंगताना नक्कीच आपल्याला दिसते की विनर कोण होणार. तर टॉप 2 आधी आपण बघूया की जे अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसत आहे किंवा त्यांची फॅन फॉलोविंग त्यांना तिथपर्यंत नेते, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम नाव येतं जो टॉप 3 मध्ये नक्कीच दिसणार आहे, तो म्हणजे विशाल कोटियन. नक्कीच एका ग्रुपचा लीडर म्हणून तो खेळताना दिसतोय सुरुवातीपासून. असं नाही की मध्येच त्यानं त्याला बूस्ट केलं, असं नाहीये. जेव्हापासून त्यानं एंट्री केली तेव्हापासून एक लीडर म्हणून तो खेळतोय. विविध टास्क असू द्या, भरपूर गोष्टी असू द्या, स्वतःचं मत मांडणं असू द्या, नक्कीच तो टॉप 2 मध्ये पण आपण पकडू शकतो. आणि आता तर चर्चा ही सुद्धा होतीये की तो विजेता सुद्धा होऊ शकतो, परंतु त्याचं टॉप 3 मध्ये नक्कीच नाव असणार आहे. अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसतोय. एका ग्रुपला तो लीडर म्हणून आपण त्याला बघतोय. तर विशालचं नाव तर फिक्स होतच, टॉप 3 मध्ये नक्कीच तो आपल्याला दिसतोय. नक्कीच आता ते पुढे आपल्याला कळणारच आहे की विजेता कोण होणार. तर तिसरं नाव जे समोर येत आहे नक्कीच ती आपण जर बघितलं 2-3 मागचे भाऊचे धक्क्यामध्ये पण इंडिव्हिज्युअल खेळताना दिसते असं समोरलं जात होतं. फॅन फॉलोविंग सुद्धा खूप चांगली आहे. काही जण असं सुद्धा म्हणताय, जर आपण बघितलं तर प्रभूची कुठेतरी फॅन फॉलोविंग ती घेते, हा सुद्धा आरोप लागला होता. तर तिचं नाव आहे तन्वी कोलते. तन्वी कोलते नक्कीच अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसते. नक्कीच विशालच्या विरोधात सुद्धा अत्यंत कडक ती मतं मांडताना आपल्याला दिसते. विशालनं सुद्धा ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे. तर तन्वी नक्कीच टक्कर देताना दिसते आणि टॉप 3 मध्ये तिला सुद्धा बघण्यात येत आहे. आणि आता जर आपण बघितलं तर कोण विजेता होणार यात जर आपण बघितलं तर नक्कीच जे नाव समोर येत आहे ते म्हणजे विशाल कोटियनचं. कारण सुरुवातीपासून इंडिव्हिज्युअल म्हणा, स्वतःची मतं मांडणं म्हणा, किंवा ग्रुपला धरून ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ लीडर म्हणून पण तो आपल्याला समोर दिसतोय. अत्यंत मतं कडक त्याला मिळताना दिसत आहे. आणि नॉमिनेशनमध्ये सुद्धा तो फार कमी प्रमाणात आलेला आतापर्यंत दिसतंय. अगदी 2 ते 3 आठवडे राहिलेले आहेत. तर इथे विजेता होताना विशाल कोटियन आपल्याला दिसतोय. नक्कीच प्रत्येकाची मतं वेगवेगळी असणार आहे. आणि आता 9 स्पर्धक राहिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लगातार 2-3 घराच्या बाहेर जाताना स्पर्धक आपल्याला दिसणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोण विजेता होणार? मराठी बिग बॉस सीझन 6चा विजेता कोण होणार? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कोण वाटतंय, कोण चांगलं खेळतंय, कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.